हाय फ्रेंड, कशा आहात? तर आत्ता मला लागली आहे नाश्त्याची भूक. आता मी नाश्त्यामध्ये बनवते रोल. पण रोल मला बनवायचा होता व्हेज रोल, पण मध्येच विचार केला की अंड पण आहे तर आपण आमलेट रोल बनवूया. तर त्याच्यामध्ये व्हेजिटेबल पण असतील आणि आमलेट पण असेल. तर मी आता रोल खाते, रोल बनवणार आहे. तर मला रोल खायचा आहे म्हणून मला रोल बनवायचा आहे. काय बोलते ते मलाच कळत नाही आहे. कारण स्टार्टिंग आहे माझ्या यूट्यूबची, तर मला तर थोडी 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 तर सवय लागणार आहे. स्टार्टिंगमध्ये तर चुका तर होतातच, आणि चुका केल्या तरच तुम्ही मला समजून सांगाल, हो की नाही? तर एकच रोल बनवणार आहे मी माझ्यासाठी, कारण मी एकटीच आहे घरामध्ये. तर मला एकच रोल खायचा आहे. थोडंसं वजन कमी करायचं आहे मला. 4-5 महिन्यामध्ये माझं वजन कमीच झालं पाहिजे, कारण माझं वजन खूप जास्त झालं आहे खाऊन खाऊन. खाल्लं नाही तरी पण चक्कर येते. काय काय जण ना असे डाएट करतात, बाप रे! मी बघितलंय ना की त्यांना चक्कर येते तरी पण, म्हणजे हा थोडंसं खाणार म्हणजे चक्कर येते त्यांना, इथपर्यंत ते डाएट करतात. बाप रे! काय स्ट्रगल आहे त्यांची. मी पण 1-2 वेळा केलेलं, पण बापरे, जास्त भूक लागल्यावर मला सहनच नाही होत. चक्कर येणं म्हटलं तर सहनच नाही होत मला. तर त्यामुळे मी आता भूक लागली त्याच्यामुळे मी बनवते रोल. आणि जोपर्यंत माझे चपातीचा रोल बरोबर बनत नाही तोपर्यंत लाटतच राहा. जर तवा ठेवलाय मी गरम करायला, आणि ना रोल बनवायचा म्हटलं ना, चपात्या चपात्या पण बनवल्या नाही तर चपातीचा आयटम हा ना, गॅस फास्ट असेल, तवा गरम असेल तरच मस्त बनतात चपात्या. तर जिथले तिथे सामान ठेवून देते मी आणि घेते एक वाटी. त्या वाटीमध्ये मला आमलेट बनवायचं आहे म्हणून अंड. अच्छा, मी काय म्हणते, मला सांगा, आपण यूट्यूब चॅनल चालू केल्याबरोबर आपल्याला म्हणजे व्हायरल करण्यासाठी, नाहीतर सगळीकडे पोचण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? पैसे द्यावे लागतात, पैसे भरावे लागतात, गेम खेळून सबस्क्राईब बनवावे लागतात, काय करावं लागतं? मला तर काही आयडिया नाही आहे. मी तर खूप म्हणजे यूट्यूबमध्ये बघितले, असं असं गेम खेळा तुमचे सबस्क्राईब वाढतील, असं असं करा. मला तर काही समजतच नाही आहे. मी तर काही करत नाही आहे. जसं भेटतील तसे भेटतील, बघू. ही माझी झाली रोटी. हां, आणखीन एक, आपण ना बाहेर रोल खातो तर ते लोक हे टाकतात, काय म्हणतात त्याला, बटर लावतात, अमूल बटर. पण आता घरामध्ये मी ऑइल लावते, छान लागते. आणि बटर कशाला खायचंय? असं काही नाही, थोडंसं बटर खाल्ल्यावर पण काही प्रॉब्लेम नाही आहे. बघू. वाटीमध्ये मला असं वाटलं की मीठ जरा थोडंसं जास्त झालं. खारट होण्यापेक्षा थोडंसं काढून मग त्याच्यामध्ये अंड फोडलं मी. आणि हा तवा आहे ना माझा वर खाली आहे, पण आता हा तवा गरम आहे ना, म्हणून मी विचार केला की त्याच्यातच लगेच आमलेट टाकते, म्हणजे पटकन होऊन जाईल गरम तव्यामध्ये. दुसरा तवा घ्या, मग तो गरम करा. मीच खाणार आहे तर मी विचार केला की याच तव्यामध्ये बनवूया. आमलेट टाकल्या इकडे तिकडे, असं नाही की रोल चांगला मस्त गोल हवा. तवाच वाकड्या तर आता काय करणार, जाऊ द्या. जाने दे.
मेयोनीज आणि काय म्हणतात टोमॅटो सॉस. फ्रीजमधून मी मेयोनीज आणि टोमॅटो सॉस काढला आहे आणि हा अंडा जर झाला होण्याच्या अगोदर, म्हणजे आता मी पलटी मारते तर त्याच्या अगोदर मी मेयोनीज आणि काय म्हणतात टोमॅटो सॉस चपात्याला रोलला लावते. आणि मी जे बघते ना तिकडे ना एका साईडला ना टी व्ही लागली, हॉलमध्ये टी व्ही आहे आणि माझ्या किचनमधून ना टी व्हीसुद्धा दिसते. तर मग मी काही काम करताना, भांडी घासताना, नाहीतर जेवण बनवताना टी व्ही बघत बघत मस्त एखादा पिक्चर लावायचा आणि ते बघत 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 स्वयंपाक करायचा. तर असं वाटणार पण नाही मला की म्हणजे मी एकटी आहे घरामध्ये. टोमॅटो सॉस संपलाच होता, आहे तेवढा मी टाकला. आणि ही भांडी जी तुम्हाला बेसनमध्ये दिसत आहेत ना, ती सकाळी 4 वाजताची भांडी आहेत. सकाळी 4 वाजताची. म्हणजे सकाळी 4 वाजता मी डबा बनवते, तो 5 वाजता डबा ऑफिसला जातो आणि त्यानंतर मी 5 वाजता परत जरा थोडीशी झोपते आणि 7 वाजता मी उठते. 7 कधी 7:30 असं होऊन जातात. मग त्याच्यानंतर मग चालू होते माझी परत रुटीन नाश्त्याची, माझ्या स्वतःच्या नाश्त्याची. झाला आमलेट. आणि ना व्हेज रोलमध्ये ना व्हेजिटेबल्स म्हणजे तर मी कांदा, शिमला मिरची, गाजर आणि बीट एवढंच घेतलं आहे. त्याला मस्त छोटे छोटे बारीक बारीक कट केलेले आहेत. त्याला आता ना सकाळी 4 वाजता बनवलं आहे ना, तर त्याला जरा थोडंसं आता पाणी सुटलं आहे, तर ते मी पाणी काढते. कारण ते पाणी पाणी चांगलं नाही वाटणार, म्हणून मग ते त्याला मी काढलं. आणि आता ह्या रोलवर मस्त. हॉटेलमध्ये सुद्धा असंच करतात. हॉटेलमध्ये म्हणा, नाही तर आपण व्हेज रोल खायला जातो ना, तिथे सुद्धा तसंच करतात. असं फक्त एखादी त्यांची जर समजा चटणी, एखादी कुठली तरी लाल चटणी वगैरे वेगळी असेल तीच. पण नॉर्मली मी तर बघितलं आहे की मेयोनीज आणि टोमॅटो सॉस हे तर असतेच, व्हेजिटेबल असतात आणि ते आपल्याला देतात 50 रुपयाला एक रोल. त्याच 50 रुपयामध्ये आपण 3-4 रोल खाऊ शकतो. 50 रुपयामध्ये का बोलते, कारण पीठ लागते, मैदा, बेसन, त्याच्यानंतर व्हेजिटेबल. ॲटलिस्ट आपण 3-4 तरी रोल खाऊ शकतो. हे इथे पिक्चर लागला आहे. कुठला लागला आहे माहीत नाही, पण साऊथ इंडियनचा पिक्चर आहे, हिंदीमधून तो मी लावला आहे आणि तो बघत बघत मी नाश्ता केला आहे. एक नंबर झाला होता रोल, एक नंबर. एक रोल खाल्ला ना की असं पोट भरते ना की डायरेक्ट दुपारी नाही तर संध्याकाळी 4 वाजता जेवायचे. आणि ते रोल खाल्ल्याबरोबर मला कसली सुस्ती आली समजलंच नाही. म्हणून तर मी जाडी होत चालली आहे, मला समजत नाही आहे. एवढी झोप आली होती, एवढी झोप येतो, मला कंट्रोलच नाही होत होतं. मी ती झोपली आणि जेव्हा मला भूक लागली तेव्हा मी बनवला राईस, बटाटा टाकून, काकडी, व्हेजिटेबल. प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय.